सौम्या, अगं तू किती करतेस एनजीओच्या मुलांसाठी? अरे मी फक्त तिकडे काम नाही करत रे, मला तिकडे खूप आवडतं. मी तिकडे जॉब करते आणि एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडत असेल ना तर ते काम नाही राहत, आपली आवड होऊन जातं. नाईस थॉट. म्हणजे आज मुलांना सौम्यात ऐकडून दिवाळी निमित्त मिठाई. बरं मला पण देशील ना? हो देईन ना. काय रे, काय बघतोस? हे काय रे? थांब थांब मी बोलते. नाही मॅडम, गैरसमज करून घेऊ नका. हा मेसेज आता बघितला, त्यामध्ये फोटो तुमचाच आहे म्हणून म्हटलं यामध्ये तुम्हीच आहात की नाही हे जरा कन्फर्म करत होतो. हो ते मीच आहे, पण काय ना ती न्यूज चुकीची आहे, कळलं? ओके सॉरी मॅम, सॉरी सर. सौम्या बघितलं हे कुठपर्यंत पोहोचले ते? तू शांत राहा, आपण निघूया. चल चल. ह्याला शिस्त नाही कसली. रात्री किती वेळ जागायचं, मग सकाळी असं रेंदाळत राहायचं. कुठे वाजतोय फोन? ए ए ए नाचा, ए अरे उठ रे. ए नाही देतात. ए ए काय कोणाशी बोलतोय? फोन वाजतोय तुझा. हॅलो. हा हॅलो, तुम्ही ज्या मुलीचा फोटो टाकला होता ना, जी हरवली आहे ती. अरे कोण मुलगी, कोण हरवली आहे? मीच टाकलाय. तुम्ही तिला ओळखता? नाही मी ओळखत नाहीये, पण ती इथून आताच गेली आहे. कुठे आहात तुम्ही? कुठे आहात? मला ऍड्रेस सांगा, मी पटकन तिथे पोहोचतो. बरं बरं, कल्याणकारी चाळ. कल्याणकारी चाळ, मालाड ईस्ट. हा ते तर फेमस आहे. तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच पोहोचतोय. कुठेही जाऊ नका. ओके बाय बाय. जा टी शर्ट घेऊन या माझं. हॅलो. हा कुठे आहात तुम्ही? तुम्ही आलात का? हो मी आलोय. मी इथे कल्याणकारी चाळीजवळ आहे. तुम्ही कपडे काय घातले? व्हाईट टी शर्ट आणि रेड कलरच्या बाईक वरती. ओके 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 आलोच. ओके. तुम्हीच का फोन केला होता? हो मीच. कुठे आहे मुलगी? कुठे? किती वेळ लावला यायला? ती मुलगी गेली पण. काय? अरे मग थांबवली का नाही? मी कसं थांबवणार? ती म्हणाली की ती हरवलीच नाही म्हणून, आणि ही न्यूज खोटी आहे. नाही झोल काय बॉस. तुला काय करायचंय? निघ. मॅडम 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 सॉरी, प्लीज बाबांना आणि मला माफ करा. ऍक्च्युली काय, माझे बाबा थोडे इम्पेशंट आहेत, पण मनाने खूप चांगले आहेत. अहो मला माहिती आहे ते. म्हणजे ते मनात काहीच ठेवत नाहीत. जे काय ना ते पटकन बोलून जातात. म्हणजे हा त्यांचा स्वभावच नाही आहे की तोंडावर एक पाठीमागे एक असा. हा स्वभाव चांगला आहे आणि तुमचा पण तसाच आहे ना? हो, म्हणजे मलाही असं वागायला अजिबात आवडत नाही, पण तुम्ही माझ्या बाबांमुळे हर्ट झालात ना? नाही, मला वाईट वाटलं कारण तुमच्या आईवडिलांची इच्छा मी नाही पूर्ण करू शकले. आय मीन इतक्या दिवसात एक मुलगी नाही शोधू शकले मी तुमच्यासाठी. अहो स्वर्गातल्या गाठी त्या शेवटी जुळायच्या तेव्हा जुळतील ना.
आणि माझी खात्री आहे माझी गाठ नक्की तुम्हीच जुळवाल. प्रयत्न तर करते, कदाचित होईल सगळं मनासारखं. हं? तुमच्या मनासारखं म्हणजे तुम्हाला जशी मुलगी हवी आहे तशी. नाही म्हणजे तुमच्यासारखी सुंदर आणि समजूतदार नसली ना तरी घरंदाज हवी एवढी साधी अपेक्षा आहे आमची. बघण्याचा कार्यक्रम आपण घरात केला असता ना. घरात. काय बोलतो याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. हा वेळ आहे. जायचंय ना? हो कॅफेवर जाऊयात ना. हो चला. जा जा जा. आम्ही इथेच आहोत. सौम्या, अगं चल ना आपण रिक्षाने जाऊ. अरे कशाला, आपलं घर किती जवळ आहे. चल चालत जाऊयात. तू दिवसभर त्या लहान मुलांवर खाऊन दमली नाही. अरे तर दमायचं काय, उलट ताई ताई म्हणणाऱ्या त्या मुलांचा आनंद बघितला ना की मला एक वेगळीच एनर्जी मिळते. खरंच धन्य आहेस तू. अरे मला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मला पण कुठे पाहिलं आठवत नाही. पण म्हणजे मी पण तुम्हाला कधी भेटले किंवा पाहिलंय असं आठवत नाहीये खरंच. तुम्ही टीव्हीवर वगैरे काम करता का? नाही सॉरी. बघितलं, हा जो काही प्रकार घडतोय ना त्या सकाळच्या फोटोमुळे घडतोय. कळतंय तुला? प्रदीप अरे असं काही नाहीये. बघ बघ सगळेजण ना तुझ्याकडेच बघतायत. अरे कमाल आहे तुझी. एक्सक्यूज मी. हा बोल मावशी, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा त्या तुला पण ऐक ना, मला आता व्हॉट्सअपवर तुझा फोटो आला. काय ते मिसिंग असल्याचा. काय प्रकार काय आहे तो? अगं ते घाबरलेस ना मी लगेच. म्हटलं आपल्या सौम्याला काय झालं बिलं की काय. अगं नाही तसं काही झालं नाहीये. आणि आश्चर्य पण वाटलं हो मला. कळवलं कसं नाही कोणी? अगं मावशी काळजी नको करू, कोणीतरी थट्टा केली असेल माझी. काय मेली कर्मदळी तरी कार्टी असतात आजकालची. मला माहितीये ना. तुला मी सांगते, सरळ पोलिसात जाऊन कंप्लेंट कर तू. हो मावशी, तर ज्याने कोणी केलंय ना त्याला मी असं तसं सोडणार नाही. चल ठेवते मी. तुला पुन्हा एकदा शुभेच्छा बरं का. तुला सुद्धा. बरं मी बाहेर आहे, मी घरी गेल्यावर तुला पुन्हा फोन करते, ठीक आहे? आणि हा अरे यार अरे माझे तर पत्ते बघा. चला बाबा, चला पहिला पत्ता तुझ्यापेक्षा वरचा काढलाय मी. वा वा. पुढे बाबा. कम ऑन बाबा.